रक्षाबंधन आणि दहीहंडी या दिवशी शासनाकडून शासकीय सुट्टी जाहीर। 28 ऑगस्टला रक्षाबंधन आणि 5 सप्टेंबरला दहीहंडी उत्सव। त्या पार्श्वभूमीवर शासकीय सुट्टी जाहीर। बदनामीकारक पोस्ट करणाऱ्यांना कायदेशीर मार्गाने उत्तर देणार। अभिनेत्री अमृता खानविलकरची सोशल मीडियावरती पोस्ट, अफवा किंवा खोटी माहिती प्रसारित केल्यास किंवा शेअर केल्यास कायदेशीर कारवाई करणार। राज्यातील 50हून अधिक आरटीओ कार्यालयांमध्ये चार्जिंग स्थानक उभारण्याचा प्रस्ताव। ई वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे सरकारकडून चार्जिंग स्टेशन उभारणीला वेग। राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत पार्किंगला ब्रेक लागणार। वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या चालकांवरती कठोर कारवाई होणार। मुंबई गोवा महामार्गावरती विशेष लक्ष दिलं जाणार। महाराष्ट्रातील सागरी सीमेत 15 ऑगस्टपर्यंत मासेमारीला बंदी। आदेशाच्या काटेकोर पालनासाठी मत्स्य विभागाची विशेष मोहीम। 100 मत्स्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गस्त सुरू। पुण्याच्या पौडमध्ये मुळशीतील धरणग्रस्त संघर्ष कृती समितीचं बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू। मुळशी धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांकडे टाटा कंपनीचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। वसईच्या सातवली रोड येथे सूर्या धरणाची पाईपलाईन फुटली। लाखो लिटर पाणी वाया गेल्यामुळे नागरिकांची नाराजी। पाणी रस्त्यावरती उडत होतं, त्यामुळे वाहतूक देखील प्रभावित झाली। गोंदिया ते कोल्हापूर धावणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये प्रवासी झुरळांमुळे हैराण। एसी आणि स्लीपर कोचमध्ये सुद्धा झुरळांचं साम्राज्य। प्रवाशांचा आरोप, झुरळांमुळे आरामदायी प्रवासासाठी महागडं तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप। रेल्वेच्या स्वच्छता आणि देखभाल व्यवस्थेवरतीच प्रश्नचिन्ह। खासगी वाहनांसाठी चार्जिंग सुविधा खुली केल्यामुळे बेस्टच्या तिजोरीत भरभराट। बेस्टच्या तिजोरीत 8.45 कोटींचा महसूल। आणखी काही चार्जिंग स्टेशन उभारून अतिरिक्त महसूल निर्मिती केली जाणार। आता पावसासंदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। महाराष्ट्राला 13 ऑगस्टपासून पावसाचा इशारा। छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिकसह 10 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता। हवामान विभागाकडून सतर्कतेच्या सूचना। तर पुढच्या 5 दिवसात राज्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज। राज्यात येत्या 5 दिवसात सर्वदूर मुसळधार पावसाची शक्यता कमीच। येणाऱ्या 2 महिन्यात पाऊस सरासरीच राहण्याचा अंदाज। मुंबईत ऑगस्टच्या सुरुवातीलाच पावसाची विश्रांती। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा 88.40% स्थिरावला। महापालिकेनं लागू केलेली 10% पाणी कपात अद्याप कायम। तर ठाणेकरांना दिलासा, बारवी धरण ओव्हरफ्लो। स्वयंचलित दरवाजे उघडत पाण्याचा विसर्ग सुरू। धरण परिसर आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरसह ठाणे जिल्ह्याला मोठा दिलासा।